नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. हर्ष पाटील ब्लॉग मध्ये आपलं स्वागत आहे. आज आमच्या कंपनीचे क्रिकेटचे सामने आहेत, तर आता मी तिकडे निघालोय आणि तिकडची सर्व एन्जॉयमेंट मी या ब्लॉग मध्ये दाखवीन, तर तुम्ही ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा. चला तर आता मी निघतोय. अरे अप्पा मोर्या. हो, मॅच आहे. बेलापूरला आहेत. चला आता आपला मित्र राहुल आलेला आहे. राहुल, जायचं काय? दिली ना, ते बॅनर होती नाही काय? बॅनर आहे. एक्साइड स्पोर्ट्स क्लब यांच्या वतीने येणारे सर्व काम. हाय फ्रेंड्स, आम्ही आता ऑन द वे आहोत. आम्ही आता निघालोय नवी मुंबई मधील बेलापूर राजीव गांधी स्टेडियमला. काय राहुल, वाटतं तुला आता कशा होतील मॅच? काय वाटतं तुला? नेहमीप्रमाणेच कोण जिंकेल असं वाटतंय आज तुला? कोण जिंकेल असं वाटतंय? अरे गेल्यानंतर समजेल, आताच काही समज सांगू शकत नाही. ते तर झालंच. मॅच आहे ती, मॅच आहे ती, खेळ आहे तो शेवट. हा राजी ती होणारच. बघूया आता काय होतंय. आपल्या मॅचेस काय कंपनीचे आहेत, म्हणजे डिपार्टमेंट वाईज. असेंब्ली, कास्टिंग, पेस्टिंग, मेंटेनन्स, मॅनेजमेंट, या अशा मॅच आपल्या. पण एक एन्जॉय येते, मजा येते. दरवर्षी प्रमाणे आठवण एक राहते आपली. बघू आज काय होतंय. एन्जॉय तर फुल करायची आहे. दिसलेच नाही मंदिराचे वरचे कळस. हे बघ, इथं सेंटर भाग आहे आणि त्याच्या बाजूला इस्कॉन टेम्पल मंदिर. हे बघ, इथून ट्रॅफिक असते. इथून संध्याकाळी इथून म्हणजे गाड्या लावलेल्या असतात इथं अशा. हे बघ, इथून एंट्री आहे. पण छान आहे. आणि त्याचा एंट्री आहे. इथून बंद केलं, आता मेन समोरून एंट्री केल्यात. पहिले इथून आहे जुना मंदिर. हे काय जुना मंदिर इथे? हे बघ, इथं बंद केलं आता हे जुना मंदिर. भरपूर मोठं मंदिर आहे. भरपूर 12 वर्ष लागली राहुल, विचार कर. आणि आतमध्ये एवढं भारी बनवलंय ना, गाभारा वगैरे खूपच छान. तू कन्हेरी मठ बघितला ना? हा, कन्हेरी मठ बघितलाय कोल्हापूरचा. आता भरपूर. कन्हेरी मठापासून किती लांब आहे तुझा गाव? 70 किलोमीटर. हा, जवळ आहे. म्हणजे 2 तास. 2 तास झाला, 1.5 तास पकड. काय बोलतो? गोवा तिथून 2 तास. हा, जवळ आहे. जवळ. तू गेलता ना आजऱ्याकडेच? मी सावंतवाडीवरून गेलतो. मग आमच्या इकडेच गेलता. आजऱ्याच्या पाठीमाग आमचा. चला, आज आपली मॅच बेलापूर नवी मुंबई राजीव गांधी स्टेडियमला आहे. बघू आता काय होतंय काय नाही. एन्जॉय तर फुल करणार आहात आम्ही.
फिरू. गेल्या गेल्या आपण नाश्ता करू. वडापाव पोहे वगैरे असतीलच, काहीतरी असतीलच, ते करू आपण. व्यवस्था तर त्या बऱ्यापैकी खातात ते सगळे आपली. हा दुपारी मटण भाकरी मस्त की जेवायचं. मजा येते पण रे राहुल, मग मजा येते. रोज कामच करायचं, रोज कामच काहीतरी हे वेगळं एन्जॉय झाला पाहिजे. एन्जॉय आहे. भारतीय विद्यापीठला पोहोचलेलं आहे. भारतीय विद्यापीठ बेलापूर मध्ये येते की खारघर मध्ये येतं? खारघर. हा तेच. या रोडला ट्रॅफिक कमी आहे पण इकडे आतला रोड हायवेला जोडला ना, हायवेला जोडला. रिक्षावाले डॉनच आहेत पण. हा बेलपाडा स्टॉप ना मेट्रोचा. तुमची आणि पॉवर हाऊसची पहिली ना? आमची आणि इलेक्ट्रिशियन डिपार्टमेंट गेल्या वर्षी जी फायनलला पोहोचलेली ती पहिली लावले. म्हणजे फुल टफ फाईट आहे मॅच. मॅनेजमेंट नाही वाटतंय. मॅनेजमेंट आहेत ना, बाय भेटला ना दोघांना पण. दोघांना पण दिलं. बघ ना कशा टीम लावल्या त्या. असं तर खेळवा ना त्यांच्या दोघांमध्ये. बघू आता काय काय लॉट पाडले काय इकडून येणार इकडून येणार ना, असे येणार ना. बघू ना कसं काय येत आहेत. 3 ओव्हरचे आहेत मॅच. कारण ते टायमिंग पण कमी आहे ना. 5च्या आतमध्ये आपल्याला ग्राउंड त्यांना द्यायचं आहे. त्याच्यामुळं एवढ्या 5च्या काय करायला लवकरच होतील काय 6 वाजता एवढं काय. आपलं कसं डिपार्टमेंट असतात ना, त्याच्यामुळे बाहेरचं काही टेन्शन येत नाही. मजा येतात का आता एन्जॉय. इंटरनल 2-3 वर्ष फायनल मारतो आम्ही ओमसाई. बघू आता. विशाल बोलतोय टॉप फाईट आहे मॅच, असं तसं. बोल बघू, नशिबाचा खेळ आहे. मॅच आहे ती, हार जीत होतच असतं. बघू आता. आता पोरं पण नवीन आहेत, ती खेळतायत ना. आता नवीन भरती झालेली. हा आरबीआय कॉलनी मेट्रो स्टेशन. कामं चालू आहेत रे रोडची, नाही पेंटिंगची काम चालू आहेत सगळीकडे. हल्ली रोडचीच कामं चालू आहेत. आता कलंबोलीचा निघणार आहे बहुधा मोठा ट्रॅफिक. हा कलंबोलीला आहे ना ट्रॅफिक होते बघ, तिथून डायरेक्ट बाहेरला पडेल. इथून काढायला पाहिजे मेन रोड पॉलिसी. तिथला मेन आहे. तो झाला की झाला. बेलापूर मध्ये पोहोचलो आपण ना आता. बघा गाईज, आम्ही आता पोहोचलोय बेलापूर मध्ये, नवी मुंबई. इथून राईटला राजीव गांधी स्टेडियम. हे खूप मोठं हॉस्पिटल आहे ना, MGM. बेलापूर MGM बघितलास तू? हो, काम चालू आहे अजून. इथून राईटला एरिया खूप शांत आहे ना इकडचा. एक साईडचे प्लेयर पोहोचलेले असतीलच आणि आपल्याला झालाय उशीर. पण बघू. नवी मुंबई महानगरपालिका भारतरत्न स्वर्गीय राजीव गांधी क्रीडा संकुलन. फायनली आम्ही पोहोचलेलो आहे आता. घेऊ ना. विनय पाटीलची थार लागली कुठे? ठीक आहे, साहेबांची लागली गाडी वाटतं. इकडे सावलीला चांगली इकडे चालली आहे ना. इथं त्या साईडला ती इकोच्या साईडला इकडे टी शर्ट वाटप चालू आहे. इकोच्या साईडला ना. हा ना, टी शर्ट वाटप चालू आहे. इकडे लावायचं. मला आपण कुठे आहेत? या वी आर ॲट नवी मुंबई महानगरपालिका भारतरत्न Rajiv Gandhi Stadium, CBD Belapur. CBD Belapur. We are arriving here for our Excite Sports Committee. Sports Club. Very nice. चला आता आपण जाऊ आतमध्ये, बघूया.
निकलने के लिए? वो बाद में निकालेंगे। हाँ हाँ आमच्या टीमचे प्रमोद भगत अजून कुठे सगळे पण आता सुरुवात आहे आता उजगड चालू आहे का खेळपट्टीमध्ये रवाना व्हायचंय आणि खेळपट्टीचं सगळं पूजन करून घ्यायचंय आणि जो पहिल्या सामन्याचे दोन्ही कर्णधार असेल तिथेच खेळपट्टीवर उभं राहायचंय आणि पहिल्या सामन्याचा टॉपमेंट करून घ्यायचंय की आपण तिथं खेळपट्टीवर उभं राहून लगेच टॉपमेंट करून घ्यायचं आहे आमचे बेस्ट कॉमेंट्री हेमंत मालुसरे काय बोलू शकता सुंदर आयोजन इथं पाहायला मिळतो एक्साइट स्पोर्ट्स क्लब यांच्या वतीनं दिनांक 12/2/2025 रोजी राजीवगांधी मैदान बेलापूर आणि आपण पाहतोय सर्व पाहुणे अतिथी दोन्ही खेळपट्टीचं उद्घाटन करताना तर लगेच नाणेफेकी करून घ्यायचे तर सामने आपण तरीच चालू करणार आहोत तर आज पहिला सामना एक्साइट टीम तो ज्या भागवत साहेब करणार असतील त्याच्या वर्सेस करणारी टीम बियॉन्ड ते जुगंतावर हे कर्तव्य करणार असेल निश्चितच खेळपट्टीचं उद्घाटन झालं आता फलंदाजी करतात आपले याच्यावर विनय पाटील साहेबांचा आता बॅट दिसतोय आणि म्हणजे बॉलिंगसाठीला पाहिजे कोण येतो भागवत युनियनचे जनरल सेक्रेटरी भागवत हे आपले बॉलिंग करतील विनय पाटील साहेबांना पाहायचंय पहिला चेंडू फेकला जातो तो विनय पाटील साहेबांसाठी खूप दिवसानंतर क्रिकेटचा मनसोक्त आनंद घेताना पहिल्या बॉलने चांगला असा फटका बोलवला तो विनय पाटील साहेबांनी सुरेख अशी फलंदाजी पाहायला मिळते या चेंडूवर पुन्हा एकदा फलंदाजी करतील ते भागवत नाश्ता करून घेऊ मागाशी गेलेलो मी खेळलेल्या खेळाडूला दुसऱ्या सामन्यासाठी खेळवण्यात येणार नाही याची सर्व खेळाडूंनी नोंद घ्यायची आमच्या होमसाईड टीमचा कप्तान विशाल पाटील सॉरी म्हात्रे आमच्या टीमचा कप्तान विशाल म्हात्रे विशाल काय बोलते तू परवानगी मिळालीच असं नाही इकडे इकडनं गेट आहे इकडनं पुन्हा एकदा सर्व विनंती करता खेळ थांबवायचा आहे थोडं अतिरिक्त प्लेअर जे आतमध्ये आमच्या स्पोर्ट कमिटीचे दादा फडके आम्हाला 2 शब्द सांगतील दादा काय वाटतं तुम्हाला एक्साइटचं आज एवढं मोठं नियोजन साहेब लोक वगैरे आपले एकत्रपणा येतो शांती खेळ दाखवला जातो कामगारांचा उत्साह वाढून आपण जे और एक साथ सबका साथ बरोबर एक्साइट बात मैच कसे होतील अच्छे मैच से अच्छे ही होंगे जो जिंकले सगळे आपले रपन टप फाइट एंड फाइट पर एकच आहे की आपण खूप एन्जॉय करू आता खूप चला ओके सर्व पाहुण्यांना विनंती करतोय आपण कॉमेंट्री बॉक्स मधून असं नसतं व्हायचं सर्व सामने 3 षटकाचे खेळले जातील याची सवय करणारे नोंद घ्यायची पहिल्या फेरीचे सर्व सामने 3 षटकाचे खेळले जातील आणि काय साहेब बोलतात कसं वाटतंय आमचे कप्तान
चला तर आता आपण नाश्ता करून घेऊ. काय नाश्त्याला पोहे वगैरे नाही यंदा. आता नंतर राहुल साहेबांना विनंती करतोय ते दिलीप पाटील यांना की त्यांनी राहुल साहेबांनी सत्कार करायचा आहे. मायेची उद्गार साहेब प्रेमाचा प्रतीक पुष्पगुच्छ आणि श्रीफळ देऊन त्यांचा यथोचित मान सन्मान करायचा आहे. वेलकम साहेब, आपण आल्याबद्दल. मायेची उद्गार साहेब प्रेमाचा पुष्पगुच्छ आणि श्रीफळ देऊन कसं पुढचा सत्कार होणार आहे. आपल्या कंपनीच्या प्रोडक्शन हेड मॅनेजर प्रधान साहेबांचा सत्कार करण्यासाठी मी प्रकाश काळेकरांना विनंती करतोय. मायेची उद्गार साहेब प्रेमाचा प्रतीक पुष्पगुच्छ आणि श्रीफळ देऊन त्यांचा यथोचित मान सन्मान करायचा आहे. सन्मान चिन्ह तसेच या स्पर्धेची गोड आपण सन्मान चिन्ह देऊन त्यांचा यथोचित मान सन्मान केला जातो. एक मिनिट बाबासाहेब थोडा एन्व्हायरमेंट होऊ नये. फक्त एवढंच आहे की कोणालाही दुखापत वगैरे होऊ नये एवढी काळजी घ्या. तसं काही झालं तरी आमच्याकडे आमचे भाऊ शिंदे साहेब आहेत फर्स्ट एड घेऊन. तर पूर्ण खेळीच्या वातावरणामध्ये हा खेळ संपन्न अशी मी शुभेच्छा करतो. धन्यवाद. सभी से यही रिक्वेस्ट रहेगा, लेट्स प्ले विद स्पोर्ट्समैन स्पिरिट एंड अ गेम स्पिरिट. ये हमारा आपस में एंगेजमेंट बढ़ाने के लिए, सद्भाव बढ़ाने के लिए इवेंट है, उसका भरपूर आनंद लीजिए. प्ले सेफ एंड विद अ गेम स्पिरिट. थैंक यू. एक जबरदस्त हार्ड इथे फलंदाज पाहायला मिळतो. तो एक्साइटिंग फलंदाजाने खेळताना रवी पाटीलच्या बॉडी लँग्वेजचा पाहायला गेला तर जबरदस्त चौकाने षटकार असं मालकी का दरम्यानचा हा चेंडू पुन्हा एकदा ऑप्शनच्या बाद स्वतः फाळतूमध्ये पडतो. आज स्टेट पाहायला मिळतो. रवीकडनं आपल्या धावांचा आकडा आपण थोडंसं मिक्स इंट्रॅक्शन होतं राजेच्याकडनं आणि त्याचा फायदा मिळतो का पाहिजे. एक रनआउटची संधी होती परंतु नाही होता मात्र इथं फलंदाज होता वाचलेला होतो रवी पाटील आणि एका धावसंख्या पोलीस धावसंख्या पलगावला देते. एक बाद 9 या धावसंख्येवर. मॅनेजमेंट समरी राहुल साहेब समरी मॅनेजमेंट समरी नाही, मॅनेजमेंट बी टीम आहे. ऑटोची बी टीम, ऑटोची ए टीम मिळली, बी टीम मिळली, बऱ्याच समरीन मॅनेजमेंट सिरीज बऱ्याच आहे. माझं नाव तर समरीन कुठल्या टीममध्ये समरीन टाकलं. तुम्हाला बाय भेटलं पाहिजे. तुम्हाला बरं आहे नाही काय नाही नावं घेतली आमची टीम नाव तिकडे द्या. त्याला आता माझ्या आवाज यायला जर सुरवलं त्याला लय भेटतो मी त्याला. सागर होईल. सागर काय बोलतो आज मॅचचं काय वाटतं तुला? काय आता नेहमीप्रमाणे आपले तुला वाटतं काय दीपेश केलं राहुल खेळेल असं वाटतंय मला आज. काय वाटतं तुला? चालू करतो रेकॉर्डिंग चालू आहे. आज मला वाटतं फिल्डिंग वगैरे सगळी चांगली होती. आपण दीपेशची घेऊ. काय वाटतं बोल ना, तुला काय वाटतं आज मॅचचं काय तुमचं आज तुला काय वाटतं? काय नाही आपण आपण त्यामध्ये सगळे आले. राहुल परत बोल एकदा. जिंकणार तर आपण थँक्यू. अजून काय वाटतं कसं वाटतं? चौथ्या सामन्यात टॉस केला जातो. सरमाजी सिंग प्रवीण सुर्के साहेबांना विनंती होतो. सुर्के साहेब टॉस करायचं. त्याच्यानंतर जर सामना होणार आहे तो ओम साई असेंब्ली वर्सेस सरमाजी सिंग या दोन मातृ संघामध्ये लढत केली जातो. आमचे सुर्के साहेबांना विनंती केली आहे याच्यामार्फत टॉस केला जातो. बॉल बघा
तर पहिल्या चेंडूवर जबरदस्त समाजा 6 धावांचा षटकार पेश केला तो समाधानचा समीना दरम्यानचा दुसरा चेंडू पुढे त्याचा ओव्हरटेक केलेला चेंडू आरामात खेळला जातो एकदाचा पूर्ण दुसरीचा घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा आरामात होऊन गेला खेळायला समीना धावसंख्या 2 पुढे सरतो धावसंख्या धावपटवा लागतो बिंदाला टॉस केला जातो टॉसचा बॉक्स होय फर्स्ट बॉक्स सबमरीन श्री चंद्रने नाणेफेक जिंकलेले ऑल द बेस्ट. काय झालं गोपी घे त्याची हे चालू शंकर आतमध्ये येतात आता ती बाउंड्री तुम्ही काय घेतलंय तुमचे बॅटिंग आले आमच्या इथं तुम्ही कॅप्टन बघू शकता कॅप्टन कोण Your tactics, your गणेश मनोज याच्या मार्फत धावसंख्या धावपटला लागते ती बिनबाद 2. पहिला चेंडू खेळून काढला होता तो गईच्या दिशेनं चांगला असा कमबॅक पाहायला आता मिळेल की काय येणाऱ्या पुढच्या चेंडूवर दरम्यानचा हा चेंडू रमेश याचा राईटा महत्वाचा मारा असेल सममात्र हा डिटेल फलंदाज मनोज. आताचा चेंडू लक्ष्मणच्या बाळाचा चेंडू होता पंच विजयांचा इशारा होतो की हा चेंडू सरळ फेकला जातोय तो मात्र गोलंदाज रमेश याच्या मार्फत धावसंख्या 1 वाढतोय धावसंख्या धावपटला लागते ती बिनबाद 3 अशी धावसंख्या धाव पडकावी लागते ती ओमसाई असेंब्ली संघाची. पुन्हा एकदा या षटकातील पुढचा चेंडू घेऊन येते गोलंदाज रमेश. पहिले षटक चालू आहे जास्तीत जास्त 3 षटकांचा सामना असेल आणि 3 षटकामध्ये जास्तीत जास्त धावा उभ्या कराव्या लागतील दरम्यानचा हा चेंडू. आताचा चेंडू मधल्या फेकला चेंडू अलंग कॉर्पेट खेळून जाते तो फाईन लेग विजनमध्ये चांगलं क्षेत्र शोधते आणि एका धावेची भर पडते ती संघासाठी धावसंख्या 1 वाढते धावसंख्या फलकावी लागते ती. पुन्हा एकदा पुढचा चेंडू घेऊन येते गोलंदाज तांडेल विशालसाठी. आता त्या चेंडू पुन्हा एकदा आपल्याला चूक केलेली आहे जागेवर त्याला हालायची गरज नव्हती हातात झेल आला होता पण तो हा लॉलीबॉल सारखा झेलताना इथे टाकला आणि जीवदान म्हणायला लागेल तो मिळते इथं विशालला धावसंख्या 1 वाढते धावसंख्या फलकावी लागते ती बिनबाद 28. त्या झेलाचं मात्र निश्चित भुर्दंड त्यांना भोगावं लागेल दरम्यानचा हा चेंडू डॅन्सिंग डाऊन विकेट घेण्याचा प्रयत्न चेंडू आनंद कापे लांबून समोर जातो आता मात्र चौकार होतो तो मनोजच्या बॅटनं त्या चौकाने धावसंख्या मात्र वाढतोय धावसंख्या फलकावी लागते ती मात्र 32 बिनबाद 32. दुसरं षटक संपतोय आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावपडकावी लागते ती 32. येणाऱ्या 6 चेंडू बाकी 1 षटक बाकी घेऊन घेतो चला आता जेवण घेतो मी. हे मामे चला जेवायला थांबाचा किशोर इकडे नॉनव्हेज आहे काय आणि इकडे ओके नशीबरन मारलं त्या नशीबरन मारलेले नाही आपले 5 षटकार
हे बाय हे दाख ना मला काय पाहिजे कांदा एकच ओके बस आगे 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 दादा थोड़ा ऐसा चला काहीच आता जेवण घेऊ आपण हे कुठे गेले ते बाहुल आहेत का बाहुल खाना हो गया तेरा खाना होगा ना अच्छा ओके हाँ फिर एक नंबर है इधर मजा आ गया फुल मजा एक साल में होता है एक मैच होता है जीतने के बाद फिर 4 घंटा वेट करना पड़ता है दूसरे मैच के लिए बघू शकता काहीच संदेश छान घे लो में आणि कैसा लग रहा है बहुत बढ़िया लग रहा है बहुत बड़ा एक्सपीरियंस है हमारे टॉप ऑफ द प्लेयर है बहुत अच्छा है हमारे मास्टर बॉलर आए इधर एक नंबर ओपनर बॉलर टीम के कप्तान हमारे टीम के कप्तान ब्लॉग बना रहे भाई थम दे दो हाय करो हाय इस बार हमें संदेशला बॅटिंग द्या ना संदेशला बैटिंग नो नो संदेशला ओपनिंगला द्यायचं आम्हाला फिल्डिंग बॉल जास्त लागतील कॉर्नर बसिंग बॉल फुटणार प्रत्येक शॉटला बॉल तुटेल रे म्हणून ना हा गोलंदाज पुन्हा एकदा पंचार पास करून सफल करून मारण्याचा प्रयत्न मात्र केला जातो इथे मोठी अफील होतीये पंच बोल जाऊन सांगतात हा होता पहिला मोहरा बाद होता पोस्टिंग संघाचा सोळा बॅट हुकवल्या खरोखर चांगली गोलंदाजी पाहायला मिळते ती गोलंदाजीच्या माध्यमातून पहिला मोहरा मात्र बाद झाला तो सौरभच्या स्वरूपात खरोखरच चांगली गोलंदाजी चांगला कमबॅक पाहायला मिळाला या गोलंदाजाच्या माध्यमातून पहिला मोहरा पहिला गडी मात्र बाद होतो तो पोस्टिंग संघाचा सौरभ नवीन फलंदाज आपण पाहतो जाताना दिसतोय कुणाल ज्याच्यावर आता पूर्णपणे जिम्मेदारी असणार कारण चांगला फलंदाज मात्र बाद झाला तो सौरभ येणारी 11 चेंडू आणि 25 धावांची गरज हाय गाइस Rajiv Gandhi Bharat Stadium at CBD Belapur. We are facing the exact sports match organized by पुन्हा एकदा ऑप्शनच्या बाहेरचा 30 सेकंद बाहेर पुन्हा एकदा धाव संख्या तिथेच ठेवली आता मध्ये चांगल्या टप्प्यावर लाईन आणि बेस पकडून गोलंदाजी करताना पाहायला मिळतो तो म्हणजे गोलंदाज आविष्कार दरम्यानचा हा चेंडू पुन्हा एकदा शिवसाथी आताचा पुन्हा एकदा सेम चेंडू आणि मात्र पाहिजे पंचाने चेंडू वाईट घोषित केला आणि रनआउटच्या रूपानं फलंदाज बाद होताना दिसतोय तो म्हणजे बंटी अशा आयोजनामध्ये दुसरा हा वस्तू आपल्या याच्यामध्ये काही नवीन करता येतं आपण आणि खूप आनंददायक असं वातावरणामध्ये आपण खेळ संपन्न करत आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने केली तर ओके थँक्यू सो मच नवीन फलंदाज बजरंग पाटील मैदानामध्ये दाखल होताना दिसतोय नियोजन पण भारी आहे एक जबरदस्त मेंटेनन्स संघाचा हुकमी असा फलंदाज हाय गाईज आपल्यासोबत आहे आता युनियनचे आपले प्रकाश खाडेकर हे 2 शब्द आपल्याला सांगतीलच दादा काय वाटतं ह्या मॅचेस दरवर्षीप्रमाणे आपण एक्साईट स्पोर्ट्स क्लबच्या नावाने खेळवतो आणि एक्साईट स्पोर्ट्स म्हणजे आमच्या एक्साईट इंडस्ट्री सर्व डिपार्टमेंटचे एम्प्लॉईज सहभागी होतात एक वर्षातून एकदा एक स्पोर्ट्सच्या नावाने खूप एन्जॉयमेंट असते आणि क्रिकेट एक गाव आरोग्यासाठी या नावाखाली आम्ही क्रिकेट खेळतोय तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे याच्यामध्ये जवळजवळ सर्वजण आपला एक जास्तीत जास्त 100% देण्याचा प्रयत्न करतात आणि त्यामध्ये जवळजवळ आता आपण बघतोय का स्टार्टिंगच्या ज्या 3 ओव्हरच्या मॅचेस खेळवल्या गेल्या त्याच्यामध्ये जे आपले जे एम्प्लॉईज जे कामगार आहेत आतापर्यंत कधीच जे घरी खेळत नाही किंवा ग्राउंडवर खेळायला जात नाही असे कामगार इथं एक चांगल्या स्वतःहून स्वखुशीने एन्जॉयमेंट करतात खेळतात आणि हा जो ग्राउंड आहे राजीव गांधी स्टेडियम हा एक जबरदस्त स्टेडियम आहे या ठिकाणी ग्रास ग्राउंड असल्यामुळं आपले एम्प्लॉईज जे 30+ 40+ आहेत किंवा जे यंग जनरेशन आहे हे सर्व मिळून खेळतात
आणि ह्या ग्राउंडवर पडलं कॅचसाठी गेलो तरी कुठेही आपल्याला दुखापत होत नाही. जबरदस्त ग्राउंड आहे आणि हे एन्जॉयमेंट खूप महत्त्वाची आहे. प्रत्येकाने आपल्या लाईफमध्ये एक धाव आरोग्यासाठी ह्या विशेषण घेऊन स्वतः खेळणं गरजेचं आहे. तर मी आमच्या सर्व मित्रमंडळींना एक संदेश देतो की प्रत्येकाने आपले एक धाव आरोग्यासाठी या नावाने खेळा आणि एन्जॉयमेंट करा. धन्यवाद. खूपच छान अशी खाडेकर भाऊनी आपल्याला माहिती दिली. चला हाय करा. हाय गाईज, आपल्यासोबत आता युनियनचे दिलीप पाटील हे 2 शब्द आपल्याला सांगणार आहेत. नमस्कार. आपल्या इथे राजीव गांधी स्टेडियमवर आमच्या दरवर्षी एक्साईट एम्प्लॉईज युनियनच्या वतीने स्पोर्ट्सच्या मॅचेस होत आहेत आणि हा मॅचेस खेळण्यासाठी आमच्या डिपार्टमेंट वाईज आम्ही जे ग्रुप तयार करतो आणि त्या ग्रुपच्या याच्यातून निवड केली जातो. असे संघ तयार केले जातात या स्टेडियमवर आणि हा अतिशय उत्साहाचा कार्यक्रम असतो. प्रत्येक खेळाडू तन मन धनाने मन लावून काम करत असतो, क्रिकेट खेळत असतो आणि प्रत्येक जण जिंकण्याची अपेक्षा ठेवत असतो. हा वर्ल्ड कप प्रत्येक डिपार्टमेंट वाईज जाईल कसं याच्या अपेक्षा असतात. परंतु हा वर्ल्ड कप जरी कुणीही जिंकला तर या एक्साईटच्या नावाने एक्साईट कंपनीमध्ये त्याच्या डिपार्टमेंट ठेवला जातो. असा आमचा हा स्पोर्ट्स दरवर्षी आम्ही आयोजित करत आहोत. ओके, धन्यवाद. खूप छान होतं. आज आपण सामने आयोजित केलं होतं. तर आमची आमचे कमिटी मेंबर अरुण ठाकूर, त्यानंतर किशोर महालकर, त्यानंतर रघु पाटील, त्यानंतर कमलाकर कदम, राजेश पाडेकर, कैलास आमचे स्कोरर आणि पंचांचं कामगिरी आम्ही पाहिली होती. त्यानंतर दिलीप पाटील साहेब, त्यानंतर आमचे जनरल सेक्रेटरी भागवत साहेब, त्यानंतर आमचे पाडेकर साहेब, त्यानंतर आमचे समालोचक रवी जोशी आणि स्कोररचं काम पाहतात. स्कोररच्या भूमिकेत आपण पाहतोय धर्मेंद्र घोडबेकर यांना आणि हुशार. धन्यवाद. या सर्व कमिटीचा खरोखरच आपलं जे लोकांना या सामन्यासाठी जे लागले ते खरोखरच मोलाचं असणार आहे. तर फॉलो पुण्याचा सामना करेल तर झालेला आहे. सलामीच्या मैदानामध्ये दाखल झालेले आहे. टेस्टिंग फायटर वर्सेस टेस्टिंग टायगर या 2 संघामध्ये हा मॅच होणार आहे. फायनलचा सामना रंगतो. सामना 1 ओव्हरचा आहे. लक्षात घ्यायचं, सामना 1 ओव्हरचा आहे. लगेच सामना चालू करायचा आहे. फायनलचा सामना ग्रँड फिनाले या मॅचला नवीन बॉलर खरोखरच चांगली फलंदाजी करून आपल्या संघाला मात्र विजय संपादन करून देतो. फलंदाज दर षटकार मागून संघाचा विजय मात्र निश्चित करतो. हा फलंदाज कुणाल आणि निश्चितच हार्ड असा सामना होता, परंतु कुणाल भागवतच्या फलंदाजीनं हा सामना एकाकी जिंकून दिलाय आणि तोच ठरतो या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. कुणाल भागवताला मी विनंती करतो की आमच्या टॉस्कापासमध्ये त्यांनी यायचं. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय तो म्हणजे कुणाल भागवत. 1 चेंडूमध्ये 4 धावांची गरज असताना षटकार मारलाय आणि आपल्या संघाला विजयी पदावर नेऊन ठेवलंय. शिवाय आदरणीय निखिल मुजुमदार साहेब हजर आहेत. त्यांच्या समवेत प्रोडक्शन हेड मॅनेजर मदन साहेब हे सुद्धा इथं हजर आहेत. त्यांचं इथं अभिनंदन करतो. तर लगेच आपण दोन विजेते संघाचा आपण पाहतो टेस्टिंग फायटर आणि टेस्टिंग टायगर अशी दोन्ही एकाच साध्याने दोन्ही गुण सांगत आज भरपूर वर्षाचा विजय संपवला आहे आणि दोन्ही संघ आता फायनलमध्ये दोन नंबरचे प्रकार तर सगळ्या सर्वांचा पाठीपाठी अभिनंदन. तर आपण टायगर संघाच्या संपतेकडे तर ओळखू रवी जोशी आपण मेडल
वाटप करतोय. उपविजेता संघ ठरवला पेस्टिंग टायगर संघ. पेस्टिंग टायगर संघाच्या प्रत्येक खेळाडूला आपण मेडल प्रदान करण्यात येतो. एक एक करून द्यायचे. 2 नंबर पेस्टिंग टायगरला उपविजेता संघ. नितीन कदम थोडासा युद्ध झाला कारण पुढच्या मॅच केलं नाही. नितीन कदम एक चांगला शुभेच्छा राहुल जाधव मार्गदर्शक तू घे राहुल अरुण चांगला शतक आणि लास्ट फायनल स्पर्धेचा बेस्ट बॉलर कॉंग्रॅच्युलेशन साहेब. चांगली गोलंदाजी केली आणि आपला ओळख होता सामन्यामध्ये. आपण बेस्ट फलंदाज कोण असेल? कदम विनंती करतो की त्याने उत्कृष्ट फलंदाजी ट्रॉफी मॅन ऑफ द फलंदाजी केली. आविष्कार ठरतोय मॅन ऑफ द सिरीजचा अंतर माध्यमातून राज्यश्री झालेली आविष्कार याला खूप चांगला कमबॅक आणि ज्यांनी खूपच मेहनत घेतली बहुमूल्य स्वरूपात त्यांचं आम्ही स्वागत करू इच्छितो. रवी जोशी यांना विनंती करतो की सन्मान चिन्ह घ्यायचं आहे आपण. आणि दुसरे मी विनंती करतो हेमंतला त्या सन्मान चिन्हासाठी जायचं आहे. प्रधान साहेब यांना विनंती करतो की हेमंतचा सन्मान करायचा आहे. तो निश्चितच या सामन्याचा उपविजेता रनर ठरतोय तो म्हणजे पेस्टिंग टायगर संघ. आपण माहीत पाहिजे चॅम्पियन संघ पेस्टिंग फायटर संघाला मी विनंती करतोय
इकडे बघा हेमन, अरे व्ही शेप मध्ये या ना जरा. हे व्ही बनवा, व्ही. हे व्ही शेप मध्ये बनवा, व्ही. हे व्ही बनवा, व्ही. इकडे बघा, असं करा. ओके झाला का दिवस सांग. ओके हा इकडे बघा आता. ओके त्यामुळे मी सर्व प्लेयरचे खूप खूप अभिनंदन करतो. 15 वर्षानंतर उपविजेता आणि विजेता संघ गोष्टी संघ बरोबरचा आपल्या सर्वांचा मनपूर्वक आभार आणि अभिनंदन असणार आहे. एवढ्या वर्षाचा विशाल आपण सगळं आणला त्याबद्दल सर्व नवीन टीमचं, नवीन खेळाडूंचं आणि आपल्या बाकी सहकार्यांचं हार्दिक अभिनंदन. धन्यवाद. जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम. गणपती बाप्पा मोरया. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम. हर हर महादेव. फायनली पेस्टिंग संघ 17 वर्षांनी विजय झालेला आहे. तर आपल्याशी कोण बोलेल? काय वाटतं सर तुला? आज आम्हाला खरं म्हणजे इतक्या वर्षानंतर म्हणजे आमचा दोन्ही फायनल आणि उपफायनल पण आम्ही मारले, त्यामध्ये खूप खूप आम्हाला आनंद वाटतोय. आणि असेच आम्ही इथून पुढे आम्ही मेहनत करून अशा प्रत्येक दरवर्षी ट्रॉफी जिंकण्याचा प्रयत्न करू. आम्ही 17 वर्षानंतर या ठिकाणी विजय संपादित केलाय, त्याबद्दल खास करून कुणाल भागवत, आविष्कार आणि राहुल काटोले आणि पाडेकर खूप खूप अभिनंदन आणि आभार मानतो, कारण हे आमच्या डिपार्टमेंटचं भविष्य आहे. पेस्टिंग संघाचा आपण एकदा कुणाला विचारू कसं वाटतंय? मला खूप चांगला वाटतंय, कारण का आम्हाला पेस्टिंगच्या आमच्या सहकार्य केलं आम्हाला खेळण्याला घेण्यासाठी. आणि आमची अपेक्षा होती की एकतरी नंबर आमचा आला पाहिजे, पण आमच्या दोन्ही टीमा जिंकलेल्या आहेत, तर आम्हाला अजून आनंद वाटतो. ओके, थँक्यू सो मच, बाय. चला फायनली सामने संपलेले आहेत. आता मी घरी निघतोय. पेस्टिंग संघ विजेता झाला आहे. सो मी आता इथेच ब्लॉग एंड करतो. आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय.